नमस्कार. किचन क्रेविंगमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण पुरणपोळी झटपट पद्धतीने कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये कोणताही सण असू दे, प्रत्येकाच्या घरी हमखास पुरणपोळी बनवली जाते. पुरणपोळी सोबत कटाची आमटी हे बेस्ट कॉम्बिनेशन सगळ्यांनाच आवडतं. इथे मी अर्धा किलो हरभरा डाळ घेतली आहे. डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून 2.5 कप पाणी घातलेलं आहे. कुकरला एक 5 ते 6 शिट्ट्यामध्ये डाळ मऊ आणि व्यवस्थित शिजते. त्यामध्ये जे राहिलेलं पाणी ते मी बाजूला काढलं आहे. त्यासाठी मी कटाची आमटीसाठी त्याचा वापर करणार आहे. अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो मी गूळ वापरला आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात गोड आवडतं त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यामध्ये जायफळ आणि थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे. वेलचीमुळे पुरणाला एक छान सुगंध येतो आणि पोळी खातानाही खूप मस्त वाटतं. डाळ आणि गूळ हे प्रॉपर मिक्स होईपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये कोणत्याही गाठी नाही राहिल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्याला पुरण करताना कोणताच त्रास होणार नाही. एक 5 मिनटामध्येच डाळ आणि गूळ हे व्यवस्थित मिक्स होऊन जातं. इथे मी एक जाळीचं भांडं वापरलं आहे आणि त्यामध्ये पुरण हा पटकन होतो, कोणत्याही गाठी राहत नाहीत. पुरण व्यवस्थित झाला की पोळी लाटायलाही अगदी सोपं जातं. गरम गरम असल्यामुळे ते व्यवस्थित पुरण हा पटकन निघत आहे. पुरणामध्ये कोणतीही गाठ राहिलेली नाही आहे. पुरण अगदी मऊ शिजलेलं आहे. त्यामुळे पोळी लाटताना अजिबात गाठी राहणार नाहीत. कणिक मी अगोदरच मळून ठेवलेली आहे, त्यामुळे पीठ हे मऊ राहतं. पोळी अगदी हलक्या हाताने लाटायची, जास्त दाब नाही द्यायचा, त्यामुळे ती व्यवस्थित फुलते. तुम्हाला तूप किंवा तेल जसं आवडतं तसं तुम्ही लावून भाजू शकता. पोळी अशी टम्म फुगलेली आहे. पोळ्या आपल्या खूपच मऊ आणि छान झालेल्या आहेत. पोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, पापड, दूध ही आपली थाळी तयार आहे.